छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, स्वामी समर्थ रामदास जी के पास गए, अपना मुकुट उतारा, ये मुकुट संभालो आप, ये राजपाट आप संभालो, अब हमसे चला नहीं जा रहा, अब हमसे युद्ध लड़ा नहीं जा रहा, हम बहुत थक गए, अब हम विश्राम चाहते हैं। आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळही केली। हा वाद ताजा असतानाच त्यात बागेश्वर बाबाच्या वक्तव्याची आता भर पडली आहे। आमदार संजय गायकवाड यांच्यानंतर त्यांनी अजून एका वादाला फोडणी दिली आहे। बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेलं विधान वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। अनेकांनी या विधानाला शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाची चुकीची मांडणी म्हटले। हे विधान समोर आल्यानंतर बागेश्वर बाबांवर टीका होत असून त्यांच्या विधानाची आता जोरदार चर्चा सुरू आहे। आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमीच चर्चेत राहणारे बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपुरातील भाषणात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यावर भाष्य केलं। शिवाजी महाराज युद्धाने थकले होते आणि त्यांनी आपलं राज्य समर्थांच्या चरणी अर्पण केलं असं विधान बागेश्वर महाराज यांनी केलं। काल नागपूरमध्ये भारदुर्गा शक्तीस्थळ शिलान्यास कार्यक्रमात धीरेंद्र कृष्ण शास्त्री बोलत होते। या दरम्यान त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, स्वामी रामदास महाराजांजवळ गेले, आता युद्ध लढणार नाही असं सांगितलं आणि राजपाट सांभाळण्यास सांगितलं। रामदास स्वामींनी सांगितलं की ठीक आहे, आता हे राज्य माझं आहे, शिष्याचा धर्म आहे गुरुच्या आज्ञेचं पालन करणं, त्यामुळे माझी आज्ञा ऐका आणि माझ्या राज्याचं संचलन करा असं विधान केलं। याच मुद्द्यावरून आता वाद पेटलाय। या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर आणि संत मंडळी उपस्थित होते। कार्यक्रमात बोलताना धीरेंद्र शास्त्री यांनी आरएसएसचं कौतुकही केलं। केवळ ऐतिहासिक संदर्भच नव्हे तर महाराजांनी उपस्थित हिंदूंना दिलेला सल्लाही आता वादग्रस्त ठरलाय। हिंदूंनी 4 मुलांना जन्म द्यावा आणि त्यातील एक मूल राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी समर्पित करावं असं विधान त्यांनी केलंय। लोकसंख्या नियंत्रणावरून देशात राजकीय खडाजंगी सुरू असताना एका धार्मिक व्यासपीठावरून असं आवाहन करणं कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित केला जातोय। विरोधकांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवत संबंधितांवर कारवाईची देखील मागणी केली आहे। धीरेंद्र शास्त्री यांनी सार्वजनिक मंचावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाबाबत केलेलं वक्तव्य ऐतिहासिक सत्याशी विसंगत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय। त्यांनी या प्रकरणी तीव्र प्रतिक्रिया देत महाराष्ट्राच्या अस्मितेशी छेडछाड सहन केली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं। तसंच स्वतःला शिवाजी महाराजांचे वंशज म्हणवणाऱ्यांनी यावर भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही केली आहे। या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर मान्यवर उपस्थित असताना असं वक्तव्य झालं, याकडेही वडेट्टीवारांनी लक्ष वेधलं। उपस्थितांपैकी कोणीही तात्काळ आक्षेप का घेतला नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय आणि यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य अधिकच वाढलंय। मात्र हा वाद आता आणखी तापणार आहे, कारण बागेश्वर बाबा आधी शिवरायांबद्दल बरळला, शिवरायांबद्दल केलेलं वादग्रस्त विधान जसं वाऱ्याच्या वेगानं पसरलं तसं बागेश्वर बाबावर चौफेर बाजूनं शिवप्रेमींकडून टीका केली। बागेश्वर बाबाच्या वक्तव्याचा व्हिडिओ वेगानं पसरत असल्यानं घाबरलेल्या बाबानं आता कॉपीराईटचा खेळ सुरू केलाय। हा व्हिडिओ आणखी पसरू नये यासाठी व्हिडिओवर कॉपीराईट आणला जातोय। बागेश्वर बाबाकडून तो व्हिडिओ ट्रिम करण्यात आलाय, त्यामुळे आता या प्रकरणावर बाबा पडदा टाकण्याचं काम करतोय। आता मंडळी, तसं पाहिलं तर या बागेश्वर बाबाचं हे काही पहिलंच वक्तव्य नाहीये की जे वादात सापडलंय। बागेश्वर बाबा त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतो। त्यांनी लोकांच्या समस्या दिव्य शक्तीनं ओळखण्याचं आणि उपाय सांगण्याचे दावे केले आहेत आणि यावरून अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप झालाय। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संघटनांनी त्याला खुलं आव्हान दिलं होतं। सार्वजनिक मंचावर धर्मांतराच्या विरोधात आणि घरवापसीच्या समर्थनात वक्तव्य केली होती, यामुळे धार्मिक ध्रुवीकरण वाढल्याची टीका झाली होती। काही भाषणांमध्ये त्यांनी महिलांच्या वेशभूषा आणि वर्तनाबद्दल मत व्यक्त केलं होतं, ज्यामुळे त्यांच्यावर टीका झाली की ते पारंपरिक आणि मर्यादित विचार मांडतात। त्यामुळे बागेश्वर बाबा हे नेहमीच वादात राहतात। पण आपल्याच विधानाचा व्हिडिओ ट्रिम करावा लागेपर्यंत अशी विधानं करायचीच कशाला? शिवाजी महाराजांवर बोलताना आपण काय बोलतो याचं भानही नसावं का? कोणत्या महान व्यक्तिमत्वाबद्दल वक्तव्य करताना खरा इतिहास आपल्याला माहीत असावा। उचलली जीभ लावली टाळायला अशा पद्धतीनं जर वक्तव्य केली तर रोषाचा सामना करावाच लागणार। त्यामुळे महाराष्ट्रासह देशाची अस्मिता असलेल्या महाराजांवर बोलणं आता या बाबाला महागात पडलंय। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।